आणि या राजकीय बातमीनंतर नाशिकमधून एक मोठी बातमी येते। नाशिकच्या चांदवडमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे। आसरखेडे या गावामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला। आपण ही दृश्य पाहू शकतो। अगदी तुम्हाला असं वाटेल की हा रस्ता आहे, मात्र हा रस्ता नसून एक द्राक्षाची बाग आहे। आणि ज्या पद्धतीने पाऊस झाला आहे, ज्या पद्धतीने पाणी साठलेलं आहे, ते पाहता तुम्हाला या पावसाची कल्पना येऊ शकेल। 2 दिवसांपासून इथे पाऊस पडतोय आणि आसरखेडे नावाच्या गावात ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे। ही ताजी दृश्य आपण पाहतोय। नाशिकच्या चांदवड तालुक्यातल्या आसरखेडे गावातली ही दृश्य आहेत। ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने शेत असेल किंवा नदी नाले ओढ्यांना पूर तर आलेले आहेत, मात्र शेतात सुद्धा पाणी घुसले, त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होताना दिसत आहेत। शेतीचंही प्रचंड नुकसान झाल्याचं दिसतंय। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी निलेश वाघ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निलेश, काय नेमके अपडेट्स आहेत? 2 दिवसांपासून हा पाऊस पडत असल्याचं कळतंय। खरंय विनोद, आपण जर पाहिलं तर नाशिकच्या चांदवड तालुक्यामध्ये आसरखेडे परिसरामध्ये हा ढगसदृश पाऊस पडल्याचं पाहायला मिळतंय। असं सायंकाळच्या सुमारास हा पाऊस पडला आणि अक्षरशः या पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घातलंय। या ठिकाणच्या द्राक्ष बागा असतील किंवा द्राक्ष बागांमध्ये पाणी गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना नुकसान झाले। त्याचबरोबर जी शेतातली जी जमीन आहे ती अक्षरशः खरडून गेल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे देखील या ठिकाणी नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। चांदवडसह परिसरात जे गावं आहेत त्या ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे या ठिकाणचे नदी नाले असतील किंवा छोटे मोठे बंधारे असतील हे आता कोसळून वाहताना दिसतात। विनोद, अगदी निलेश, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। आपण पाहतोय की प्रशासनानं आता यावर तातडीनं उपाययोजना करण्याची गरज आहे आणि तिथल्या नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे।